पुढचे 3-4 दिवस महाराज त्या विषयावर कोणाशी बोलले नाहीत की त्या गुरु शिष्याची त्यांनी भेटही घेतली नाही. या कालावधीत त्यांनी गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना बोलावून गुरु शिष्याची माहिती काढायला सांगितलं. बहिर्जींच्या खास दूतांनी पुढच्या 2-3 दिवसांमध्ये जंबुकेश्वरला जाऊन त्यांची माहिती काढली. त्यांची सध्याची आणि मागच्या पिढ्यांची सत्यासत्यता तपासून घेतली. योग्य ती माहिती राजांना समजताच त्यांनी गुरु शिष्याला बोलावून घेतलं आणि एक गुप्त बैठक सुरू झाली. दालनात बैठकेवेळी फक्त 4 जण होते. स्वतः महाराज, राजगुरु, राजपुत्र आणि बहिर्जी नाईक. गुप्त बैठकीच्या सुरुवातीलाच राजे राजगुरूंना म्हणाले, तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलाय त्याबद्दल कितीही आभार मानले तरी कमीच पडतील. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही राज्याभिषेक झालेले एकमेव राजे आहोत. पण या राज्याभिषेकाची किंमत खूप मोठी आहे. आमच्या सिंहासनावरील एका एका कणाची किंमत आम्ही मोजली आहे. हे हिंदवी स्वराज्य उभं राहण्यासाठी आधी डोंगरा एवढा एक मावळा उभा केला. इथल्या मातीत रक्त सांडून प्राणाची आहुती देऊन अख्खी एक पिढी खर्ची पडली तेव्हा कुठे हे राज्य उभं राहिलंय. स्वराज्यातली गवताची काडी ही मिळवली ती किंमत मोजूनच. कष्ट न करता मिळालेली कोणतीही गोष्ट पुढच्या पिढ्यांना आळशी, अकार्यक्षम बनवेल आणि हे तर धन आहे. त्यामुळे आम्ही या खजिन्याचे उत्तराधिकारी होऊ शकत नाही. महाराजांचं हे बोलणं ऐकून ते दोघंही कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची चलबिचल स्पष्ट दिसत होती. वाईट वाटून घेऊ नका, पण आमच्या मातोश्रींनी सुद्धा हेच सांगितलं असतं. तुम्ही जर याला आमच्या स्वाधीन करणारच असाल तर आम्ही त्याचा स्वीकार करू, पण खजिन्याचे वापरकर्ते किंवा मालक म्हणून नाही, तर खजिन्याचे रक्षक म्हणून. आम्ही खजिना कधीही आमचा समजणार नाही, त्यावर हक्क दाखवणार नाही. आम्ही फक्त त्याचे शिलेदार असू. खजिना जेव्हा स्वतःहून ठरवेल तेव्हाच जगासमोर येईल. राजांच्या या बोलण्यावर त्या दोघांचा विश्वासच बसेना. आनंदानं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महाराज आणि बहिर्जींनी महादेवाची शपथ घेतली. शिवलिंगावर बेलपत्र वाहिलं आणि खजिन्याच्या रक्षणाची शपथ घेतली. दोघा गुरु शिष्यांनी खजिन्याला स्मरून शिवलिंगावर उदक सोडलं आणि काळाच्या आणि जमिनीच्या पोटात गडप झालेलं रहस्य त्यांनी महाराज आणि बहिर्जींसमोर मांडलं. खजिन्याची व्याप्ती आणि त्याच्या ठिकाणाची माहिती राजा आणि गुप्तहेर प्रमुखाकडे आली. खजिना लपवण्याची कल्पकता पाहून राजे स्तिमित झाले. एक अद्भुत सत्य मनात साठवत ते खजिन्याचे रक्षक झाले. राजगुरू आणि शिष्यानं 1600 हत्तींच्या पाठीवर जमा केलेल्या विजयनगर साम्राज्याच्या खजिन्याची माहिती राजांना सांगून एक प्रकारे 150-200 वर्षांच्या शापातून स्वतःला मुक्त करून घेतलं. त्यांच्या जिवंत राहण्याचं सार्थक झालं. पुन्हा एकदा महाराजांची गळाभेट घेऊन भेटीची आठवण म्हणून राजांना भेटवस्तू देऊन शांत समाधानी मनानं ते 2 बैरागी परत निघाले. आता ते राजगुरू होते ना राजपुत्र. ते फक्त संन्यासी होते. सर्व मोहमायेतून मुक्त होऊन ते उत्तरेकडे निघाले, हिमालयात कैलासाच्या पायथ्याला देह ठेवण्यासाठी. जाता जाता दोघांच्याही मनात एक विचार चमकून गेला. तो विचार फक्त चिदंबरमलाच समजला. शिवाजी राजांसारखा एक राजा विजयनगरात जन्माला यायला हवा होता. एक रहस्य सांगून प्रशिक सोनवणे बोलायचे थांबले. त्यांनाही आता डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखं वाटू लागलं. राजगुरू आणि राजपुत्रासारखं त्यांनीही स्वतःला रहस्यातून मुक्त करून घेतलं. एक स्वतःचं हृदयाजवळचं काहीतरी खूप महत्वाचं, खूप काळापासून मनात साठवलेलं कोणाला तरी सांगितल्यावर येतं तसं रीतेपण प्रशिकला आलं. रविकुमार, प्रियल आणि आदित्य अवाक होऊन हा रहस्यमय इतिहास ऐकत होते. सारच अद्भुत होतं. खरंच किती रहस्य लपली असतील अजून, आपल्याला तरी कुठे माहित आहेत. सर्व काही अगदी डोक्याच्या पलीकडे आहे. हा खजिना
खरोखरच अस्तित्वात आहे का? रवीनं प्रशिकला विचारलं. अर्थातच आहे. आजही विजयनगरचा खजिना आहे, पण त्याचं अस्तित्व मात्र अत्यंत गुप्त पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला याचा गंधही नाही. कोणत्याही लिखाणात, पुस्तकात याचा चुकूनही उल्लेख नाही. माझा सुद्धा यावर विश्वास नव्हता आधी. बुद्धमूर्ती सापडल्यावर मात्र विश्वास बसला. या खजिन्याशी संबंधित काही ठराविक लोकांनाच याबद्दल थोडीफार माहिती आहे. ज्यांनी ज्यांनी या खजिन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यांचा एकतर मृत्यू झाला किंवा माझ्यासारखे ते स्वतःला बर्बाद करून बसले. म्हणून तुम्हाला आत्ताही सांगतोय की तुम्ही इथपर्यंत आलात ते ठीक, पण आता जिथून आलात तिथं परत जा. समोर फक्त अंधार आहे, तो शेवटी मृत्यूकडेच नेतो. अहो, अजून खूप मोठं आयुष्य तुमच्या समोर आहे. उगाच सोन्यासारख्या आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नका. प्रशिकच्या डोळ्यात निराशा आणि असहाय्यता दिसून येत होती. आता परत फिरण्यात काही अर्थ नाही. कदाचित हा मृत्यूचा खेळ असेलही, पण आमच्यासाठी तो बुद्धिबळाचा खेळ आहे. आणि प्याद्यांनी एकदा समोरची चाल खेळली की परत मागं फिरता येत नाही. पुढे जाणं हाच एक पर्याय शिल्लक आहे आता. रविकुमार शांतपणे म्हणाला तसा प्रियल आणि आदित्यनंही त्याच्या होकारात आपला होकार मिसळला. जशी तुमची इच्छा, प्रशिक म्हणाला. पुढं काय झालं खजिन्याचं? आणि महाराजांनी खजिन्याच्या रक्षणाची जबाबदारी कशी पेलली? प्रियलनं विचारलं. राजांनी एखादी जबाबदारी घेतली आणि ती पूर्ण नाही केली असं होईल का? त्यांनी अतिशय सुरक्षितपणे पेलली जबाबदारी. मनात आणलं असतं तर त्या अफाट संपत्तीचे ते मालक बनले असते. त्यांना रोखणारं कुणीच नव्हतं. पण खरं तर एक प्रकारे विजयनगर हिंदू साम्राज्यानं हिंदवी स्वराज्याची घेतलेली एक प्रकारची परीक्षा होती आणि या परीक्षेत स्वराज्य 100% उतरलं. दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर महाराज काही काळ पन्हाळगडावर थांबले आणि नंतर रायगडावर आले. या स्वारीनं राजांचं प्रचंड मोठं वर्चस्व निर्माण झालं होतं. 100-200 मावळे आणि एखाद्या किल्ल्यापासून सुरुवात करून राजांनी लाखांच्या वर सैन्य आणि 350हून अधिक किल्ले उभे केले. औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चाल करून येण्याच्या तयारीत होता, पण तो राजांना पुरेपूर जाणून होता की वेळ पडली तर शिवाजी दक्षिणेतील सर्व शाह्यांना एकत्र करून आपल्याला भारी पडेल. महाराजही औरंगजेबाला तेवढेच ओळखून होते. जवळच्या काळात तो स्वराज्यावर चाल करून येणार हे नक्की होतं. तेवढ्याच ताकदीनं त्याला टक्कर देण्यासाठी राजे तयारी करत होते. राजांचं नियोजन आणि व्यवस्थापन थक्क करणारं होतं. उद्या जर लढाईला तोंड फुटलंच तर स्वराज्याचा एक एक किल्ला कमीत कमी 1 वर्ष तरी लढला पाहिजे अशी तयारी होती. सैन्य, शस्त्रास्त्र, दारुगोळा, अन्नधान्य, पाणी आणि महत्वाचं म्हणजे सैनिकांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम सुरू होतं. आपल्या पूर्ण ताकदीनिशी औरंगजेबानं जर एक एक किल्ला घ्यायला सुरुवात केली तर स्वराज्य जिंकायला त्याला 300 वर्ष लागली असती असं महाराजांचं नियोजन होतं. सध्याच्या काळी जर आपल्या देशाला युद्धाला सामोरं जावं लागलं तर देशाकडे फक्त 15 ते 20 दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा आहे. यावरून महाराजांची दूरदृष्टी समजते. महाराजांचं मोठेपण आहे ते यामध्येच. महाराजांनी दक्षिण स्वारीनंतरच्या पुढच्या 1 वर्षाच्या काळात पुढचं सगळं नियोजन केलं. याच काळात त्यांनी बहिर्जींना अत्यंत गुप्तपणे खजिन्याची इत्थंभूत माहिती काढायला सांगितली. बहिर्जी नाईक हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होतं. गुप्तहेर कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बहिर्जी. महाराजांनी त्यांच्या रत्नपारखी नजरेनं हेरलेला हिरा म्हणजे बहिर्जी. एखादं उच्च ध्येय गाठण्यासाठी मनापासून प्रयत्न केले तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी उत्तमोत्तम माणसं ही विधाता तुमच्या समोर उभा करतो. महाराजांनी स्वराज्य नावाचं जे स्वप्न उभं करण्याचं योजलं होतं त्यासाठी गुप्तहेर प्रमुख म्हणून बहिर्जींपेक्षा मोठा कोणी भेटणं अशक्यच. महाराजांबद्दल खूप काही लिहिण्यात आलंय.
पुढेही खूप लिहिलं जाईल, सांगितलं जाईल. स्वराज्याभोवती फिरणाऱ्या अनेक व्यक्तिरेखांबद्दल बरंच लिहिलंय, पण बहिर्जींबद्दल मात्र खूप कमी लिहिलं गेलंय. त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती इतिहास आलाय. कुणालाच फारशी माहिती नाही. आजवर बहिर्जींबद्दल जे काही लिहिलं, सांगितलं गेलं ते खूप त्रोटक किंवा मग काल्पनिक. खरं तर चांगल्या गुप्तहेराबद्दल जेवढं कमी किंवा काल्पनिक लिहिलं किंवा सांगितलं जातं, त्यातच त्या गुप्तहेराचं यश लपलेलं असतं. असं म्हणतात की बहिर्जी नाईक एका झाडावर न खाता पिता 8-8 दिवस हालचाल न करता बसून राहायचे. कधी ते महाराजांनी दिलेल्या एका मोहिमेवर असायचे, तर त्याच वेळी पुण्याजवळच्या एखाद्या खेड्यातल्या शेतकऱ्याच्या सोबतीनं जेवण करताना दिसायचे. वऱ्हाड प्रांतामधल्या संपन्न बाजारपेठेमध्ये घोड्यांची पारख करताना बहिर्जी रमून जायचे. त्याच वेळी त्यांच्यासारखाच दिसणारा बहिर्जी साताऱ्याजवळच्या एखाद्या गावात धनगराच्या वाड्यावर सुंबरान गाताना धुंद होऊन ढोल वाजवायचा. त्यांची वेशभूषा करण्याची पद्धत अप्रतिम होती. कोणतंही सोंग उत्तमरित्या वठवणं ही त्यांची कलाच. कधी व्यापारी, कधी वारकरी, कधी भिकारी तर कधी पोतराज, त्यांना सगळं जमायचं. एवढंच नाही तर स्त्रीवेश परिधान करून मुस्लिम सरदारांच्या जनानखान्यात जाऊन त्यांच्या स्त्रियांशी मनसोक्त गप्पा मारून आपले बहिर्जी हवी ती माहिती घेऊन आल्याच्या आख्यायिका आहेत. वेषांतर केल्यावर नमाज सुद्धा असा पडत की एखाद्या मौलवीला खाली मान घालायला भाग पाडत. त्यांनी आपल्या हेरांचं असं काही जाळं विणलं होतं की स्वराज्याच्याही बाहेर, अगदी दिल्लीच्या दरबारात बोललेला प्रत्येक शब्द बहिर्जींच्या कानावर यायचा. राज्याच्या सीमेवर अथवा रायगडावरच्या प्रत्येक महालात खुट्ट असा आवाज झाला तरी त्याची माहिती बहिर्जींना पोचायची. महाराजांनी अफझल खान आणि त्याच्या सैन्याचा केलेला वध असो की शाहिस्तेखानावर केलेलं सर्जिकल स्ट्राईक असो, आग्र्याहून केलेली सुटका असो वा दक्षिण दिग्विजय, शिवाजी राजांनी ज्या ज्या मजला मारल्या, मोहिमा केल्या, राजकारण खेळले, डावपेच टाकले, त्यामध्ये बहिर्जी नसते तर कदाचित ते शक्य झालं नसतं. बहिर्जी हे महाराजांचे कान होते. शिवाजीरूपी महादेवाचा बहिर्जी नाईक हा तिसरा डोळा होता. आज जगातली सर्वात मोठी गुप्तहेर संघटना म्हणून जिचं आदरयुक्त भीतीनं नाव घेतलं जातं, ती इस्रायल या देशाची गुप्तहेर संघटना, जिचं नाव आहे मोसाद. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची संरक्षण व्यवस्था ही मोसादकडे असते. जगातील कोणतंच राष्ट्र इस्रायलकडे नजर वर करून पाहत नाही याचं कारण म्हणजे मोसाद. आम्हा मराठी माणसासाठी ही किती अभिमानाची गोष्ट आहे की मोसाद ही गुप्तहेर संघटना बहिर्जी नाईकांना गुरु मानते. त्यांच्या पाठ्यपुस्तकात बहिर्जींचे धडे आहेत. आश्चर्य वाटतं की महाराजांनी एवढ्या ताकदीची माणसं कशी काय उभी केली असतील. राजांच्या इतर शिलेदारांप्रमाणेच बहिर्जींनीही महाराजांकडे कधीच काही मागितलं नाही. स्वराज्य या एकाच ध्यासानं पेटलेली ही मंडळी होती. जगाच्या इतिहासात आपल्या राजावर आणि आपल्या मातीवर एवढं निस्वार्थी प्रेम करणारी माणसं कुठेच जन्मली नसतील. बोलता बोलता अचानक रेसिडेन्सीच्या आवारात भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजामुळे प्रशिकची तंद्री भंगली. बोलण्याच्या ओघात ते मुख्य विषय सोडून बहिर्जींबद्दलच बोलत होते. त्यांनी एकदा दाराकडे पाहिलं आणि विचारलं, मला सांगायचं काय होतं? म्हणजे मुख्य मुद्दा काय होता? हेच की महाराजांच्या आज्ञेनुसार बहिर्जी खजिना पाहून आले आणि सर्व माहिती राजांना सांगितली. रवीनं उत्तर दिलं, हां बरोबर. तर बहिर्जी खजिना पाहून आले आणि राजांना त्यांनी इत्थंभूत माहिती दिली. बहिर्जींच्या वर्णनानुसार हा खजिना म्हणजे केवळ सोनं नाणं हिरे नाहीत, तर कुबेराचे सुद्धा डोळे दिपतील एवढा मोठा साठा आहे. विजयनगराच्या वेगवेगळ्या काळातल्या सोन्याच्या नाण्यांचा खच आहे. 5-5 हात उंच देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्ती आहेत. त्या मूर्तीवरचं नक्षीकाम कल्पनेच्या पलीकडचं आहे. रांजणा एवढी मोठमोठी चांदीची भांडी आणि हांडे आहेत, ज्यामधून हिरे माणकं भरभरून वाहतायत. सोन्याचे अलंकार तर एवढे आहेत की राज्यातील प्रत्येक स्त्रीनं अंगावर एक एक दागिना चढवला तरी पुरून उरेल.
दक्षिणेतील मंदिरांच्या कळसांच्या सोन्यानं बनवलेल्या कित्येक प्रतिकृती आहेत. हिरे, माणकं, पाचू, पेटारे भरभरून ओसंडतायत. त्र्यंबक हिऱ्याच्या मोलाचे अगणित हिरे सोन्यांच्या भांड्यांमध्ये भरून आहेत. एका राज्यालाच नाही तर एका देशालाही कित्येक वर्षे पुरेल एवढा मोठा तो खजिना आहे. बहिर्जींनी खजिन्याबद्दलचा वृत्तांत महाराजांना सांगितला आणि यानंतर सुरू झाली एक मोहीम, एक गुप्त मोहीम, खजिन्याच्या रक्षणाची मोहीम. खजिन्याचे मुख्य रक्षक होते प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्य शिलेदार होते बहिर्जी नाईक. एकीकडे स्वराज्याच्या मोहिमांवर मोहिमा निघत होत्या. राजांचं घोडदळ वऱ्हाड प्रांतामध्ये थैमान घालत होतं. मोगली मुलूक शिवाजी आया भागो अशा आरोळ्यांनी गरजून उठत होता. लुटीचं सामान किल्ल्यांवर जमा होत होतं. औरंगजेब हतबल होऊन पाहत होता. स्वतःच महाराष्ट्रावर चाल करून येण्याच्या बेतात होता. अधूनमधून महाराजांची प्रकृती साथ देत नव्हती. उभं आयुष्य घोडदौडीत आणि केवळ स्वराज्याभोवती घालवल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत होतं, ठीक होत होतं. बऱ्याच दिवसांच्या विचारानंतर राजांनी आपली कल्पना बहिर्जींना बोलून दाखवली. त्यानुसार महाराज आणि बहिर्जींनी कल्पनेवर विचार विनिमय करून योजना आखली. खजिन्याच्या संरक्षणाची योजना. एवढ्या मोठ्या संपत्तीचं रक्षण करायचं तर त्यासाठी योजना आणि अंमलबजावणी सुद्धा तेवढीच महत्वाची होती. कारण इतकी वर्ष खजिना बंद होता, मूक होता, पण आता त्याला वाचा फुटली होती. खजिन्याच्या रक्षणामध्ये एक जरी चूक झाली तर कधी ना कधी तो चुकीच्या हातामध्ये शत्रूच्या नजरेला येण्याची शक्यता होती. या गोष्टीचा पुरेपूर विचार करून योग्य ती सर्व काळजी घेऊन राजे आणि बहिर्जींनी योजना आखली आणि अर्थातच याची अंमलबजावणी सुद्धा तेवढ्याच काळजीनं पार पाडली. या योजनेनुसार महाराजांच्या सूचनेप्रमाणे बहिर्जींनी त्यांच्या गुप्तहेर पथकातील 8 विशेष गुप्तहेर निवडले. राजे आणि बहिर्जींच्या सोबत त्यांनी कित्येक मोहिमा पार पाडल्या होत्या. तलवारीपेक्षा अधिक डोक्यानं लढणारे, शूर, ताकदवान, वेळ पडलीच तर जीव द्यायलाही मागचा पुढचा विचार न करणारे, धूर्त, प्रसंगी क्रूर असे ते 8 गुप्तहेर होते. त्या 8 जणांना बनवलं गुप्त खजिन्याचे शिलेदार, खजिन्याचे रक्षक. अत्यंत गुप्त, अगदी भिंतीलाही समजणार नाहीत एवढ्या सुरक्षिततेत त्यांना खजिन्याची माहिती देण्यात आली. महाराज आणि भवानीच्या साक्षीनं या 8 शिलेदारांनी खंडेरायाचा भंडारा मस्तकी लावून खजिन्याच्या रक्षणाची शपथ घेतली. वरवर पाहता योजना साधी सरळ होती, पण बहिर्जींची पद्धत मात्र जगावेगळी होती. 8 जणांना खजिन्याची जी माहिती आणि शपथ देण्यात आली होती ती वेगवेगळ्या जागी आणि वेगवेगळ्या वेळी. या 8 एकालाही आपले इतर 7 साथीदार कोण आहेत हे माहीत नव्हतं. त्यांच्यापैकी प्रत्येकाला हे माहीत होतं की आपल्यासारखेच आणखी 7 जण आहेत, पण ते 7 जण कोण हे मात्र गुलदस्त्यात होतं. बहिर्जींनी आणखी एक डाव टाकला होता, ज्यानुसार खजिन्याच्या शिलेदारांना माहीत होतं की अशा प्रकारचा विजयनगरचा खजिना आहे आणि आपण त्याचे रक्षण करते आहोत, पण तो खजिना प्रत्यक्षात कुठे लपवलाय याची मात्र कोणालाच माहिती नव्हती. 8ही जणांना खजिन्याच्या ठिकाणाबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यांना संकेत देण्यात आले होते, गुप्त संकेत. या 8 जणातील प्रत्येकाला एक संकेत देण्यात आलेला होता. एक संकेत म्हणजे एक भाषाच होती. गुप्त संकेतांचं रक्षण हेच खजिन्याचं रक्षण होतं. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत प्राणपणाने या संकेताचं रक्षण करायचं, त्याला गुप्त ठेवायचं आणि योग्य वेळ आली की तो संकेत आपल्या पुढच्या पिढीतील एकाकडे सुपूर्द करायचा. अत्यंत गुप्तपणे कसंही करून संकेत चालता ठेवायचा, पुढच्या पिढीनं तो सांभाळायचा. त्या 8 शिलेदारांना एकमेकांची माहिती नसणं किंवा खजिन्याच्या ठिकाणाची माहिती नसणं यामागे बहिर्जींचा त्यांच्या गुप्तहेरांबद्दल विश्वास नव्हता असं नाही. त्यांना खात्री होती की हे शिलेदार जीव देतील पण चुकूनही स्वार्थी विचार मनात आणणार नाहीत. कारण या शिलेदारांची बहिर्जींएवढीच
शिवाजी राजांवर निष्ठा होती, पण पुढच्या पिढ्यांबद्दल खात्री नव्हती. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं खजिन्यासाठी धोकादायक होतं. समजा पुढे जाऊन एखाद्या पिढीतल्या शिलेदारानं गद्दारी केलीच किंवा त्याच्या मनात संपत्तीची लालसा निर्माण झाली तरी खजिन्यापर्यंत त्याला पोचता येऊ नये, किंवा भविष्यात 8ही जणांनी एकत्रित येऊन खजिन्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू नये यासाठी बहिर्जी नाईकांनी दूरदृष्टी ठेवूनच योजना बनवली होती. खरं तर ते महाराजांचे शिलेदार होते. आज या गोष्टीला 350 वर्ष होत आलीयत, पण अजून तरी लालसेपोटी या 8 शिलेदारांच्या पिढ्यात कोणी तसा प्रयत्नही केलेला नाही. महाराज आणि बहिर्जींवरची त्यांची निष्ठा आजही तिळमात्र कमी झालेली नाही. अशा प्रकारे त्या 8 जणांची खजिन्याचे शिलेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रत्येकाला एक संकेत दिला गेला होता आणि मुख्य शिलेदार होते बहिर्जी नाईक. नाईकांनी अजून एक डाव टाकला होता. 8ही शिलेदार जरी एकमेकांना ओळखत नसले तरी त्या 8 जणांना एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट होती, एक चावी. बहिर्जींनी एक चावी शिलेदारांना दिली, अशी चावी जिने खजिना उघडेल. पण जोपर्यंत 8ही संकेत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत या चावीचा काहीच उपयोग नव्हता. कारण सगळे संकेत हे एकमेकांशी कुठे ना कुठेतरी जुळणारे होते. जेव्हा केव्हा खजिना स्वतःहून जगासमोर येण्याची वेळ येईल तेव्हाच 8ही संकेत एकमेकांना जोडले जातील आणि तेव्हाच त्या चावीचा वापर करून खजिना सर्वांसमोर येईल. या घटनेला आज 350 वर्षे होत आली आहेत. खजिना आजही आहे, एकदम सुरक्षित. 8ही शिलेदार आपापले संकेत सांभाळत खजिन्याचं रक्षण करतच आहेत आणि पुढच्या पिढीला रक्षणासाठी तयार करतायत. आजच्या घडीला या शिलेदारांपैकी कोणी भारतीय सैन्यामध्ये अधिकारी असेल, कोणी कोल्हापूरच्या मातीत कुस्ती लढवणारा मल्ल असेल, कोणी एखाद्या गावचा पाटील असेल, कोणी एखाद्या शाळेतला शिक्षक असेल किंवा कोणी न्यायालयात न्यायदान करणारा न्यायाधीश असेल, कुणीही असू शकतं. ज्यावेळी बहिर्जींनी शिलेदारांना संकेत दिले त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती. पण गेल्या 350 वर्षांमध्ये परिस्थितीत खूप फरक पडलाय. परिस्थितीनुसार ते संकेत तसेच ठेवण्यात आले किंवा गरजेनुसार बदलण्यातही आले, पण त्याचा अर्थ मात्र कधीच बदलला नाही. या शिलेदारांना जोडून ठेवणारी आणि खजिना उघडणारी चावी कुठे आहे हेही शिलेदारांनाच माहीत. खूप मोठी मोहीम आहे ही, जी आजही सुरू आहे आणि उद्याही सुरूच राहील जोपर्यंत खजिना स्वतःहून बाहेर यायची वेळ येणार नाही तोपर्यंत. प्रशिक सर, एक प्रश्न पडलाय मला. या खजिन्याबद्दल एवढी गुप्तता पाळण्यात आली असताना ज्या शिलेदारांनी ही जबाबदारी पेलली त्यांनाही स्वतःचा संकेत सोडला तर जास्त माहिती नसताना तुम्हाला हे सगळं कसं समजलं की तुम्ही पण त्या 8 एक शिलेदार आहात? आदित्यनं प्रश्न विचारला. आदित्यच्या या प्रश्नावर डॉक्टर प्रशिक खळखळून हसले. भेट झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर असं हसू होतं. ते म्हणाले, माझं भाग्य एवढं मोठं कुठे की शिलेदार असावं, आणि जर शिलेदार असतोच तर मी तुम्हाला कशाला सगळं सांगितलं असतं. मग तुम्हाला एवढी माहिती कशी? सांगतो. या गुप्त मोहिमेची आणखीन एक बाजू आहे. ती सांगितल्याशिवाय हे खजिना पुराण पूर्ण होणार नाही. प्रशिक म्हणाले. सांगा ना मग, आदित्य उत्सुकतेनं म्हणाला. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यात तानाजी, बाजी, मुरारबाजी अशा शेकडो हजारो योद्ध्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराजांच्या जिवंतपणी आणि मरणोत्तरही साथ दिली. राजांवर प्रेम केलं. पण महाराजांवर जसे प्रेम करणारे होते तसेच त्यांचे विरोधकही होते. त्यांना पाण्यात पाहणारे अनेक जण होते. माणूस जेवढा मोठा तेवढे त्याला विरोधकही जास्त. औरंगजेब हा राजांचा आणि स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू होता आणि त्यानंतर इतर शाह्या होत्याच. हे महाराजांचे उघड उघड शत्रू होते. पण राजांना स्वराज्य निर्माणाच्या आधी निर्माण करतेवेळी
आणि निर्माणाच्या नंतरही सर्वात जास्त त्रास आणि धोका होता तो त्यांच्या आप्त स्वकीयांकडून. महाराजांनी स्वराज्य उभारतेवेळी स्वतःला मराठा सरदार म्हणवून घेणाऱ्या बाजी घोरपड्यांसारखे दुश्मनही तयार झाले. घोरपडेला समोरासमोर छातीत तलवार खुपसून राजांनी ठार केलं. त्याच्यासारखे आणखीही बरेच जण होते. महाराजांना न मानता इतर शाह्यांना जाऊन मिळालेले, राजांच्या काही कठोर निर्णयांमुळे दुखावलेले, तसेच वतन गमावलेले वतनदार हे राजांचे दुश्मन बनले होते. हे शत्रू समोरासमोर लढणारे नव्हते, हा यांच्याकडून मोठा धोका होता. ज्याप्रमाणे महाराजांचं गुप्तहेर खातं होतं, त्याप्रमाणेच चिडलेल्या वतनदार आणि गद्दार सरदारांकडेही गुप्तहेर खातं होतं. एखादी गोष्ट किंवा बातमी कितीही गुप्त ठेवली तरीही तिच्याबद्दल माहिती काढणं ही गुप्तहेरांची कला असते. बहिर्जींनी उघडलेल्या खजिन्याच्या रक्षणाच्या मोहिमेची माहिती कुठून तरी अत्यंत गुप्तपणे शत्रूच्या गुप्तहेरांपर्यंत गेली. दरम्यान बराच काळ लोटला आणि माहिती शत्रूच्या हातात गेली आणि तिकडे नवी मोहीम उघडण्यात आली. खजिना शोधण्याची मोहीम, खजिना लुटण्याची मोहीम. सामान्य जनतेला याचा गंधही नाही असं एक गुप्त युद्ध सुरू झालं. एका बाजूला शिवाजी महाराजांचे रक्षक, खजिन्याचे शिलेदार, तर दुसरीकडे शत्रू, खजिन्याचे लुटारू. गेल्या 300 वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. ज्याप्रमाणे शिलेदारांचे वंशज आज प्राणपणानं खजिन्याचा सांभाळ करतायत, त्याप्रमाणेच खजिन्याच्या लुटारूंचेही वंशज टपून बसलेले आहेत. या न दिसणाऱ्या युद्धात आजवर कित्येक खून पडलेत, मृत्यू झाले, आजही होत आहेत. काल मृत्युमुखी पडलेले न्यायाधीश नक्कीच या 8 जणांपैकी एक होते. कदाचित तो आयबी ऑफिसर ज्याने मारलं तो दुश्मनांपैकी कोणीतरी एक आहे. म्हणजे न्यायाधीश दीक्षितही एक शिलेदार होते तर? प्रियल आश्चर्यानं म्हणाली. बापरे, हे असं आहे? न्यायाधीश, बुद्धमूर्ती आणि ऑफिसर, हा घोळ किती मोठा होता. हा गुंता अशा पद्धतीनं सुटेल असं वाटलं नव्हतं. आदित्यच्या वाक्यात आश्चर्य होतं. रविकुमार कसलीही प्रतिक्रिया न देता एक एक वाक्य ऐकून शांत झाला होता. एका मोठ्या सत्याचा साक्षीदार बनला होता. पण तुम्ही अजूनही हे सांगितलं नाहीत की तुम्हाला ही सर्व माहिती मिळाली कशी, आणि तुमचा आणि न्यायाधीशांचा संबंध काय? आदित्यच्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नव्हतं. तुला खूपच घाई वाटतं. एक एक तर सांगू दे, असं म्हणून ते पुन्हा सांगू लागले. वरवरच्या जगाला यापैकी एकाही गोष्टीचा गंध नाही. पण खरं तर बरेचसे लोक खजिन्याभोवती गुंतलेले आहेत. ज्याप्रमाणे त्याचे रक्षक आहेत, त्याचप्रमाणे चोरही आहेत. पण त्यांच्या व्यतिरिक्तही आणखी काही लोक आहेत. गेल्या 100-1 वर्षात इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांची एक पिढी निर्माण झाली आहे. आपापल्या परीनं अभ्यास आणि संशोधन करताना त्यांनाही या खजिन्याची माहिती आणि त्याभोवतीची मोहीम समजली. त्यांना ज्या प्रकारे माहिती समजली त्या प्रकारे चिकित्सा होत गेली. ही तटस्थ माणसं आहेत. खरं तर हे अभ्यासक लोक नकळत एक प्रकारे खजिन्याचं रक्षणच करतायत. अशा अभ्यासू लोकांपैकी एक माझे गुरु प्राध्यापक नागनाथ स्वामी. प्राध्यापकांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनात घालवलं. कर्नाटकातील आणि अर्थातच दक्षिण भारतातील ते एक नामवंत इतिहास अभ्यासक होते. तारुण्यात असताना त्यांच्या अभ्यासात विजयनगर आणि त्याचा खजिना वाचण्यात आला आणि त्यांनी सर्व प्रकारे चिकित्सा करायला सुरुवात केली. पुढचं सगळं आयुष्यच खजिन्याच्या शोधात व्यतीत केलं. यात स्वामींचा वैयक्तिक असा कोणताच स्वार्थ नव्हता. केवळ एक सत्य जगासमोर आणणं हाच त्यांचा प्रामाणिक हेतू होता. या अभ्यासादरम्यान एक गोष्ट नागनाथ स्वामींच्या ध्यानात आली की ज्या हम्पीमधून खजिना हलवण्यात आला त्याच हम्पीमध्ये एक संकेत लपवण्यात आलेला आहे आणि या संकेताची खजिन्याच्या लुटारूंना भनक लागली आहे. मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या. दुश्मनांनी खजिन्याच्या शिलेदारांना शोधून काढून मारलं होतं. संकेतांच्या रक्षकांच्या काही पिढ्या पूर्णपणे, अगदी
शेवटच्या वंशजापर्यंत संपवण्यात आल्या होत्या. कितीही सांभाळलं तरी संकेताला वारसच शिल्लक राहिले नव्हते. अशातून एकतर तसे संकेत शत्रूच्या हाती तरी गेले असते किंवा मग कायमचे संपुष्टात आले असते. एक जरी संकेत मिटला तरी खजिन्याची पूर्ण साखळीच खिळखिळी झाली असती. हम्पीत लपवलेला संकेत असाच एक होता. त्याचे शिलेदार संपले होते. ही माहिती बेंगलोरमधल्या एका वकिलांनी नागनाथ स्वामींना दिली आणि शत्रूच्या हाती पडण्याआधी तो शोधायला सांगितलं. स्वामींनी खूप संशोधन केलं, पण हाती काही लागत नव्हतं. कदाचित वय झाल्यामुळे त्यांना जास्त फिरणंही होत नव्हतं. त्यांच्या हाती माझा शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य हा शोध निबंध लागला आणि त्यांनी मला त्यांच्या संशोधनात सामील करून घेतलं. एक प्रकारे त्यांनी शिलेदार म्हणूनच माझी निवड केली. मी ते चॅलेंज आनंदानं स्वीकारलं. आज जेवढा उत्साह तुमच्यात आहे त्याहीपेक्षा अधिक माझ्यामध्ये होता. मी माझी पत्नी प्रतिपदा आणि मुलगी ज्योती यांना घेऊन गेलो. त्यांना बेंगलोरलाच ठेवून हम्पी जवळच्या होस्पेट या ठिकाणी राहिलो आणि अभ्यास सुरू केला. लोकांना दाखवण्यासाठी मी हम्पीतल्या भग्न शिल्पांवर अभ्यास करत होतो, पण त्या आडून हरवलेल्या संकेताचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. मला तेव्हा कधीच समजलं नाही की माझ्यावरही कोणीतरी नजर ठेवून आहे. माझ्या प्रत्येक हालचालीची कोणीतरी नोंद घेत होतं. नागनाथ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू झाला. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, ग्रंथ, लिखाण, टिपणं मी वाचू लागलो. स्वामींसोबत हम्पीच्या खूप फेऱ्या झाल्या. वाचलेले संदर्भ जुळवत हम्पी पायाखालून जाऊ लागली. 3 वर्षात एक दगड शिल्लक ठेवला नाही. हम्पीला हम्पी कोणी म्हणत नाही, तर हम्पीचे भग्नावशेष म्हणतात. हे भग्नावशेष काही थोडे थोडके नव्हते, तर तब्बल 16 चौरस किलोमीटरचा परिसर होता. त्या काळी चीनमधल्या बीजिंग नंतर हम्पी हे आकारानं जगातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं शहर होतं. नालंदा विद्यापीठ जळाल्याचं जेवढं दुःख होतं, तेवढंच दुःख या भग्न अवशेषांकडे पाहताना होत होतं. लिओनार्दो द विंचीनं काढलेलं मोनालिसा हे चित्र जेव्हा चोरीला गेलं होतं, तेव्हा फ्रान्समधले लोक ऊर बडवत रडत वेड्यासारखे पॅरिसच्या रस्त्यावरून फिरत होते. लोकांची ही अवस्था पाहून स्वतः चोरानंच चित्र परत आणून ठेवलं. आपलं दुर्दैव असं की एवढं सुंदर शहर, जणू पृथ्वीवरचा स्वर्गच दुसरा, आज नुसत्या पाषाण रूपात शिल्लक आहे आणि आम्हाला त्याची जाण नसावी. सत्ता आणि संपत्तीसाठी मुसलमानी आक्रमकांनी नेहमीच सौंदर्याचा शिरच्छेद केलेला आहे. हम्पीपासून जवळच महाबलीपुरम आहे. त्याचीही तीच अवस्था. नुसते अवशेष शिल्लक आहेत. जे काही शिल्लक आहे ते प्रत्येक अवशेष म्हणजे एक रहस्य आहे. बटर बॉल ऑफ कृष्णा त्यापैकीच एक. जमिनीच्या उतारावर एक विशालकाय दगड आहे. तो तब्बल 400 टन वजनाचा असून केवळ काही इंच जागेवर उभा आहे. उतारावर असल्यामुळे भविष्यात हा घरंगळेल आणि नुकसान होईल म्हणून इंग्रजांनी कित्येक हत्ती लावून हा दगड जागचा हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्धा इंच सुद्धा हलला नाही. हा कृष्णाचा दगड मानवनिर्मित आहे, पण तो त्या ठिकाणी कोणी, का आणि कसा ठेवला हे आजही गूढच आहे. याच महाबलीपुरममध्ये एक मंदिर आहे, गणेश मंदिर नावाचं. 50-60 वर्षांपूर्वी यामध्ये गणेशाची मूर्ती बसवण्यात आली आणि गणेश मंदिर असं नामकरण झालं. त्याआधी या मंदिरात मूर्तीच नव्हती. तब्बल 1200 वर्ष मूर्तीविना असलेल्या या मंदिराचं नाव होतं विमान मंदिर. या मंदिरावर कळसाच्या जागी चक्क आधुनिक रॉकेटचं शिल्प कोरलेलं आहे. पूर्ण मंदिराची रचना एखाद्या सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल सारखी असून त्याच्या शेंड्यावर रॉकेट स्पेसक्राफ्ट आहे. असं म्हणतात की भारतात आलेली पहिली युरोपियन व्यक्ती म्हणजे वास्को द गामा. 15व्या शतकाच्या मध्यावर तो भारतामध्ये आला होता. या गणेश मंदिरावर गोलाकार वर्तुळांमध्ये कित्येक व्यक्तींचे चेहरे कोरलेले आहेत. हे चेहरे भारतीय नसून युरोपीय आणि आफ्रिकन लोकांचे आहेत. अगदी डोक्यावर हॅट घातलेले चेहरे. मग प्रश्न येतो, वास्को द गामा भारतात येण्याच्या 700 वर्ष आधी बांधलेल्या मंदिरावर हे चेहरे आले कुठून? की आपल्याला सांगितला जाणारा इतिहास चुकीचा आहे?
अख्खं महाबलीपुरम अशाच रहस्यानं भारलेलं आहे. हम्पीच्या जवळच होयसळेश्वर मंदिर आहे. या मंदिरावर एक शिल्प आहे ज्यामध्ये 10-12 माणसं चहूबाजूंनी उभी आहेत आणि त्यांच्या मध्यभागी विष्णूची मूर्ती आहे. अर्थातच गृहीत धरल्याप्रमाणे भगवान विष्णूच्या चेहऱ्याची विटंबना नासधूस कोणीतरी केलेली आहे. बाकी इतर शिल्पांप्रमाणे हे काही खूप मोठं भव्यदिव्य शिल्प नाही. पण यामध्ये गंमत अशी आहे की विष्णू आपलाच आहे. ती 10-12 माणसंही आपलीच आहेत. हात जोडून विष्णूला नमस्कार करतायत. फक्त फरक एवढाच आहे की त्या हात जोडून उभे असलेल्या लोकांनी अंगावर एक गणवेश चढवलेला आहे. गणवेश साधा सुधा नसून आजच्या काळात अंतराळवीर अंतराळात जाण्यासाठी घालतात तो स्पेस सूट आहे. डोक्यावर हेल्मेटही चढवलंय. यामधून सिद्ध काय होतंय त्याकडे जायचं नाही, तो माझा विषय नाही. पण मला जे दिसलं, अभ्यासातून नजरेला पडलं ते मी तुम्हाला सांगितलं. ही फक्त 2-3 उदाहरणं झाली. पण मतिगुंग करणारी बरीच रहस्य हम्पी आणि हम्पीच्या आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळतात. मी 2 वर्ष अभ्यास केला आणि त्याचं फळ म्हणून ही बुद्धमूर्ती माझ्या हाती आली. हम्पीतील अवशेषांपैकी एक अवशेष म्हणजे विठ्ठल मंदिर. पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती या मंदिरात हलवण्यासाठी विजयनगरच्या राजानं हे मंदिर बांधलं. त्याची अपार भक्ती होती पांडुरंगावर. असं म्हणतात की विठ्ठल मूर्ती त्यानं पंढरपुराहून उचलून नेलीही होती. तीही एखाद्या वाहनातून नाही, तर पंढरपूर पासून हम्पीपर्यंत चक्क माणसांची साखळी करण्यात आली होती आणि आपल्या हातावर विठ्ठल तारत समोरच्याकडे देत नेण्यात येत होता. हातोहात पोचणं कशाला म्हणतात हे विठ्ठलानं चांगलंच अनुभवलं असावं. आख्यायिकेनुसार नंतर विठ्ठलानं स्वप्नात येऊन राजाला दृष्टांत दिला आणि परत पंढरीच बरी असं त्याला सांगितलं. देवाची रवानगी पुन्हा चंद्रभागेच्या काठी झाली, पण राजा नाराज झाला. त्यानं नंतर कोणत्याही देवाची मंदिरात स्थापना केली नाही. आजही विठ्ठल मंदिरात विठ्ठल नाही. पांडुरंगाच्या नावानं आर्त सूर आळवणारे उभे खांब आहेत, ज्यावर बोटानं टिचकी मारताच विशिष्ट सूर निघतात. उच्च तंत्रज्ञानानं तयार केलेले असे उभे खांब जगात दुसरीकडे कुठेच नाहीत. मुसलमानी आक्रमकांच्या हल्ल्यातून हे खांब आणि मंदिर कसं वाचलं कुणास ठाऊक, पण सुरक्षित राहिलं हे मात्र खरं. त्यात बहमनी आक्रमणं कमी होती की काय म्हणून पुढे चालून इंग्रजांचं या अद्भुत खांबांकडे लक्ष गेलं. अभ्यास करण्यासाठी म्हणून त्यांनी एक खांब कापून नेला, पण खांब आतून पोकळ आहे या पलीकडे त्यांना काहीही शोधता आलं नाही. याच विठ्ठल मंदिराच्या रिकाम्या गाभाऱ्यात अगदी हुशारीनं लपवलेली ही बुद्धमूर्ती माझ्या हाती लागली. खजिन्याचा शोध घेणाऱ्या लुटारूंच्या हाती लागू नये म्हणून सारा खेळ मांडला होता आणि आम्ही तो जिंकला होता. त्या दिवशी माझा पाय जमिनीवर थांबत नव्हता. रात्र कशीबशी काढून पहाटेच्या गाडीनं बेंगलोरला गेलो. अतिशय आनंदानं बुद्धमूर्ती प्राध्यापकांच्या हाती दिली. आम्ही संकेत सुरक्षितपणे वाचवला होता. मी आणि नागनाथ स्वामी बेंगलोरमधल्याच एका वकिलांकडे गेलो. त्यांनीच आम्हाला या मूर्तीबद्दल सांगितलं होतं. पण हे सरकारी वकील कोण होते आणि त्यांचा काय संबंध या संकेताशी? मी तिसऱ्यांदा नाव ऐकतोय. आदित्यनं न राहवून मध्येच विचारलंच. आदित्यच्या प्रश्नावर रविकुमार आणि प्रियल मात्र मिश्किल हसले. त्यानं प्रशिककडे नजर टाकली आणि म्हणाला, सोपंय, न्यायाधीश कृष्णकांत दीक्षित. अच्छा, असे तर नेहमी मलाच अशा गोष्टी उशिरा कशा काय समजतात कुणास ठाऊक. आदित्य आश्चर्यानं म्हणाला. त्याच्याकडे हसऱ्या चेहऱ्यानं पाहत प्रशिक बोलू लागले. वकील दीक्षितांकडे बुद्धमूर्ती सुपूर्द करून आम्ही दोघं परतलो. स्वामींना घरी सोडून मी आनंदानं माझ्या पत्नीला भेटण्यासाठी घरी निघालो. 2 वर्षांच्या व्यापामध्ये कुटुंबाकडे लक्षच देता आलं नव्हतं. प्रतिपदेसाठी साडी, माझ्या चिमुकल्या ज्योतीसाठी खेळणी आणि खायला मिठाई घेऊन निघालो. पण दुर्दैव आमच्या भोवती खूप वेळापासून दबा धरून बसलं होतं आणि आम्हाला त्याची भनक सुद्धा नव्हती. प्राध्यापक नागनाथ स्वामींना चहामध्ये विष देऊन मारण्यात आलं, तेही त्यांच्याच पत्नीकडून. स्वामींचा माझ्यावर अपार जीव होता, पण मला त्यांच्यासाठी तिथे थांबणं शक्य नव्हतं. मला माझं कुटुंब महत्वाचं होतं,
कारण माझं मन ग्वाही देत होतं की हा खून फक्त संपत्तीसाठी झालेला नाही. आपण विचार करतोय त्यापेक्षाही खूप काहीतरी मोठं असावं. मला त्यातून कुटुंबासहित बाहेर पडायचं होतं. मी घरी निघालो. वाटेत एका व्यक्तीनं मला अडवलं. मी पुरतं ओळखलं की आपण अडकलो आहोत. तो माणूस तिथला आमदार होता. त्यानं हम्पीमध्ये सापडलेल्या वस्तूबद्दल विचारलं. आम्ही एवढी गुप्तता पाळूनही त्या आमदाराला ही गोष्ट समजण्याचं कारण म्हणजे स्वामींची पत्नी. संध्यादेवींनी आमदाराला ही गोष्ट का सांगितली आणि त्यालाच का सांगितली हे मात्र मला कधीच समजलं नाही. त्यानं मला धमकावलं, मारलं, पण मी शब्दही काढला नाही. प्राध्यापक स्वामींचं आयुष्य आणि माझी 2 महत्वाची वर्ष यामध्ये गेली होती. पण आमच्या आयुष्यापेक्षाही तो संकेत महत्वाचा होता. तो आता सुरक्षित ठिकाणी होता. कशीबशी स्वतःची सुटका करून घेऊन जखमी अवस्थेतच मी घरी पोचलो. क्षणभरही आता बेंगलोरमध्ये थांबायचं नव्हतं. पत्नी आणि मुलीला घेऊन गावाकडे जाणार होतो, पण मी घरी पोहोचण्याआधीच दुर्दैव तिथे जाऊन पोहोचलं होतं. सर्वात मोठं दुःख माझ्यासमोर आव असून माझी वाट पाहत होतं. रक्तानं माखलेली माझी प्रतिपदा जमिनीवर आडवी पडली होती. त्या नराधमांनी तिचा कोवळा गळा चिरला होता. भिंतीवर रक्ताचे लाल भडक ठसे आणि ओघळ दिसत होते. जीव वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला असेल तिने. डोळे सताड उघडे ठेवून ती शून्यात पाहत होती. जणू काही तिची नजर माझ्या डोळ्यातून आरपार जाऊन सांगत होती, आता खूप उशीर झालाय. प्रतिपदेच्या रक्ताळलेल्या अंगाला बिलगून आमची परी ज्योती आक्रोश करत होती. तिचे हातपाय आईच्या रक्तानं भरले होते. प्रतिपदा मला सोडून गेली. माझा प्रतिपश्चंद्र मला न दिसताच क्षितिजा आड गेला, परत न उगवण्यासाठी. प्रशिक बोलता बोलता थांबले. तिघही सुन्न डोक्यानं त्यांची दुःखद कहाणी ऐकत होते. त्यांचं दुःख ते समजू शकत होते, पण त्यांनी जे अनुभवलं होतं ते त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही अनुभवू शकत नव्हतं. कितीही सहानुभूती दाखवली तरी दुःख वाटून घेता येत नाही हेच खरं, ज्याचं त्यालाच ते भोगावं लागतं. प्रशिक क्षणाक्षणाला ते भोगत होते. ते पुढं सांगू लागले. त्यांनी मला मारलं असतं तरी काही फरक पडला नसता, पण बिचाऱ्या प्रतिपदेला संपवलं. मी शब्द फोडणार नाही याची त्यांना जाणीव झाली असावी. त्या नराधमांनी मुद्दामच माझ्या मुलीला हात लावला नव्हता. जे पत्नीच्या बाबतीत घडलं ते मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून मी त्या वस्तूबद्दल बोलेन अशी त्यांची अपेक्षा असावी. पण मी प्रतिपदेचं बलिदान वाया जाऊ देणार नव्हतो. नागनाथ स्वामीही संपले होते. या घटनेनंतर मी कसाबसा जीव वाचवत बेंगलोर सोडलं. सोबत 2 वर्षांची ज्योती होती. आता पुढे कुठे जायचं काहीच माहित नव्हतं. गावाकडे आईवडिलांकडे जाऊन फायदा नव्हता. त्या लोकांनी मला तिथंही शोधून काढलं असतं. विचार करायलाही वेळ नव्हता. बेंगलोरच्या रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे निघणारी गाडी उभी होती. दाटी वाटीनं भरलेल्या डब्यात जाऊन तोंड लपवून बसलो. रेल्वे निघाली. तिथली अंगावर येणारी गर्दी, प्रचंड कोलाहल, घामाचा उग्र दर्प यांच्याशी एकरूप होऊ लागलो. मीही त्याचाच भाग बनलो. PhD धारक डॉक्टर प्रशिक सोनवणे हे नाव त्या अनोळखी गर्दीत पुसट झालं. मी त्यांच्यापैकीच एक झालो. कसलीही ओळख, कोणतंही नाव नसलेला. गाडीच्या वाढत्या वेगासोबत बेंगलोर मागे पडत होतं. त्यासोबतच स्वामी, प्रतिपदेचा मृतदेह, हम्पी, बुद्धमूर्ती, खजिना सारं मागे पडत होतं. माझ्या आयुष्यातून या गोष्टी कायमच्या संपल्या तसा मीही संपलो. माझे आदर्श शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हेही माझ्यासाठी संपले. माझ्यासोबत फक्त माझी ज्योती आणि तिचं नशीब याशिवाय काहीच नव्हतं. मुंबईत आल्यावर मी वरून जरी दिसत असलो तरी आतून मात्र शांत होतो, कारण आता समोर कोणतंच ध्येय नव्हतं. मिळेल ते काम केलं, कुठेही राहिलो. 20 वर्ष मागं पडली. 20 वर्षांपूर्वी माझी प्रतिपदा मला जिथं सोडून गेली होती मी आजही तिथंच आहे. एक पाऊलही पुढे सरकलो नाही. व्यसनात आकंठ बुडून गेलो. मी फक्त शरीरानं जगत होतो. या 20 वर्षात मी एकदाही मरणाचा विचार केला नाही, कारण माझ्याकडे मरण्यासाठी सुद्धा काहीच कारण नव्हतं.
माझ्या मुलीला मी याबद्दल कधी एक शब्दही सांगितलेला नाही. तिला तिच्या आईचा चेहराही आठवत नसेल आज. ती एका आजारात गेल्याचं तिला माहिती आहे. मला तिची आई कधीच होता आलं नाही. पण कितीही झालं तरी अंगातले गुण असतातच. मी प्रतिपदेला नेहमी तिच्यात पाहत आलोय. आज ज्योती एका न्यूज चॅनलमध्ये वार्ताहर म्हणून काम करते. माझी तरुणपणाची तडफ आहे तिच्यात. खूप गोड मुलगी आहे. माझ्यासोबत राहत नाही ती. मी मुद्दामच तिला माझ्यापासून दूर ठेवत आलोय. मला माहिती आहे ती मला व्यसनी, वाईट समजते. इतर मुलींच्या वडिलांसारखा मी नाही. पण खूप जीव आहे तिचा माझ्यावर. येत असते अधूनमधून मला भेटायला. मनाची हिंमत झालीच तर एक दिवस तिला मी सगळं काही सांगणार आहे. मग त्या दिवशी मी मेलो तरी चालेल. मला आशा आहे की ती मला समजून घेईल, एक बाप म्हणून. प्रशिकचं वाक्य अर्धवटच राहिलं. इतका वेळ दाराआड उभं राहून सारं ऐकणारी ज्योती धावतच आतमध्ये आली आणि वडिलांच्या गळ्यात पडली. तिला तशा अवस्थेत पाहून इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका प्रशिकला आवरता आला नाही. लहान मुलासारखा तो हमसाहमशी रडत होता. त्या ठिकाणी ज्योतीच प्रशिकची आई झाली होती. दोघांचेही अश्रू एकमेकांना आधार देत होते. गालांवरून उघडलेल्या प्रेमाच्या थेंबांनी जमिनीवर ठेवलेली ब्लॅक अँड व्हाईट फोटो फ्रेम ओली होत होती. जणू त्या फोटोतून प्रतिपदाच बाप लेकीचं प्रेम पाहून रडत होती. ते दृश्य पाहून प्रियलच्या डोळ्यातून नकळत थेंब वाहू लागले. आदित्यही आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता. कोणी रडते वेळी किंवा दुःखी पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येणं हे स्वाभाविक असतं. रवीनं त्यांना मनसोक्त रडू दिलं. भावनेचा भर ओसरू लागताच रवीनं पाण्याचे ग्लास दोघांसमोर धरले. ज्योतीनं सगळं काही ऐकलं होतं. ती नेहमीच तिच्या पित्याला चुकीचं, व्यसनी समजत आली होती. पण आज तिला सत्य समजलं होतं. तिनं जाणलं की माझे वडील एका फार मोठ्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. आता तिला लोकांशी काहीच देणं घेणं नव्हतं. तिला तिच्या वडिलांचा अभिमान वाटू लागला होता. रात्रीचे 2:15 वाजून गेले होते. प्रियल आणि ज्योती आतल्या खोलीत झोपायला गेल्या. पलंगावर रवी आणि आदित्य झोपले आणि जमिनीवर चटई टाकून प्रशिक. नेहमीप्रमाणे आदित्यनं घोरायला सुरुवात केली. 1-2 मिनिटं डोळे झाकून रवीनं डोळे उघडले आणि प्रशिकला विचारलं, प्रशिक सर, मला एक गोष्ट विचारायची आहे. विचार ना, प्रशिक म्हणाले. मी आजवर खूप नावं ऐकली आहेत, पण प्रशिक हे नाव प्रथमच ऐकतोय. काय अर्थ होतो तुमच्या नावाचा? रवीच्या या अनपेक्षित प्रश्नानं प्रशिकला हसू आलं. गेल्या 20 वर्षात ज्या ज्या गोष्टी त्याच्यापासून दूर गेल्या होत्या त्यामध्ये नावाचा अर्थही होता. आज त्याला तो पुन्हा एकदा गवसला. प्रशिक म्हणाले, तसं पाहिलं तर प्रत्यक्षात या नावात काहीही अर्थ निघत नाही. निरर्थकच समज. माझ्या घरामध्ये वडिलांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी त्याचं प्रतीक म्हणून अभिमानानं माझं नाव प्रशिक ठेवलं. प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 शब्दातील पहिल्या अक्षरांपासून बनलेला शब्द म्हणजे प्रशिक. आहे की नाही अर्थ नावाला? भारीच आहे. आवडलं नाव आपल्याला. रवी किंचित हसत एका कुशीवर झोपला. बराच काळ तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होता. प्रवासानं थकला असला तरी त्याला झोप काही येत नव्हती. अचानक त्याच्या हाताला त्याच्या शर्टच्या खिशामध्ये काहीतरी जाणवलं. सगळे झोपी गेले होते. तो तसाच उठला, हलकेच दरवाजा उघडून बाहेर गॅलरीमध्ये आला. हलकासा पाऊस पडतच होता. बंद खोलीतून एकदम गारठ्यामध्ये आल्यामुळे त्याच्या अंगातून थंडीची एक लहर गेली. रेसिडेन्सीच्या अंगणात प्रियलची कार रिमझिम पावसात निथळत उभी होती. दिव्याच्या खांबावरील प्रकाशात सुंदर दिसणाऱ्या पावसाच्या सरी जमिनीकडे झेप घेत होत्या. इतका वेळ बेंबीच्या देठापासून भुंकणारी कुत्री माना टाकून भिंतीच्या आडोशाला निपचित झोपी गेली होती. वातावरणात हवी हवीशी वाटणारी नीरव शांतता पसरली होती. रवीनं खिशातून चुरगळलेली सिगारेट बाहेर काढली. 3 बोटांनी ती सरळ करण्याचा प्रयत्न केला. उलटी धरून काडेपेटीवर 3-4 वेळा खटखट आवाज करत अलगद आपटली आणि शिलगावली. डोळे बंद करून एक खोल झुरका घेत
धुराचा उंच फवारा त्यानं हवेत सोडला. पावसामुळे हवेत बाष्प जास्त होतं, त्यामुळे त्याला तो पांढरा धूर नेहमीपेक्षा जास्त वाटला. काळ्या अंधाराच्या सोबतीनं पांढरा धूरही वेगवेगळे आकार घेऊ लागला. त्याच्या नजरेसमोर आकार येऊ लागले. एक खेळ, काळ्या पांढऱ्या आकाशधुराचा, काळ्या पांढऱ्या सोंगट्यांचं बुद्धिबळ. त्याला सोंगट्यांमध्ये फरक करता येईना. माझी कोणती आणि प्रतिस्पर्ध्याची कोणती काही कळायला मार्ग नव्हता. प्यादी कोण, वजीर कोण, राजा, हत्ती, घोडा कोण हे समजत नव्हतं. त्याला वाटू लागलं की प्रत्येक सोंगटी त्याला काहीतरी सांगतेय, न समजणाऱ्या अगम्य भाषेत बोलतेय. नुसताच शब्दांचा निरर्थक कोलाहल. त्यांचे अर्थ त्यालाच शोधायचे होते. संकेतांचे अर्थ. संकेत. रवी कुमारला आठवू लागलं. त्याच्या आजोबांनी त्याला कितीतरी वेळा संकेतांचं महत्व सांगितलं होतं. आपलं रोजचं जगणं आपल्या क्षणाक्षणाला संकेत देत असतं. कोणी याला संधी म्हणतं, कोणी यश, कोणी अपयश, कोणी दुर्दैव तर कोणी शकून. ज्याला जसं वाटेल तसं तो समजतो, पण शेवटी तो एक संकेतच असतो. रोजच्या जीवनात आपण नकळतपणे संकेतांचे अर्थ लावतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. घेतलेला निर्णय केवळ एक निर्णय राहत नाही, तर निर्णयांची मालिका तयार होते आणि शेवटी निर्णयांचा प्रचंड प्रवाह बनतो. कुठली तरी अज्ञात शक्ती या प्रवाहात सतत आपल्या सोबत असते. आपण एकटे कधीच नसतो. या अज्ञात शक्तीला माणसानं दिलेलं नाव म्हणजे नशीब. निर्णयांचा प्रवाह म्हणजे आपले प्रयत्न आणि त्याला साथ देणारी अज्ञात शक्ती म्हणजे नशीब. प्रयत्नाला नशिबाची साथ असणं यालाच तर म्हणतात. माणसाचे प्रयत्न या नशीब नावाच्या अज्ञात शक्तीसमोर खूपच तोकडे असतात. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला जन्म. सारं काही आहे ते या जन्मामुळे, आणि जन्म घेण्यासाठी आपले प्रयत्न शून्य असतात. कुठली तरी अज्ञात शक्ती आपल्याला अलगद हातांनी या जगात पाठवते. ही शक्ती आपली साथ कधीच सोडत नाही. ती प्रत्येक क्षणाला सोबत राहतेच. या जगात आल्यावर सुरू होते एक मालिका, योगायोगांची आणि अपघातांची. ही योगायोग अपघाताची मालिका आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असते. ही मालिका म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अज्ञात शक्ती किंवा नशीब त्याचं अस्तित्व आपल्याला दाखवत असते. आपले प्रयत्न किंवा निर्णय घेण्याचा प्रवाह जेवढा मजबूत असेल तेवढं नशीब त्याचं अस्तित्व जास्त दाखवते. नशीब किंवा एक अज्ञात शक्ती ही एखाद्या स्त्रीसारखी असते. एक सुंदर स्त्री जी नुकतीच स्वच्छ स्नान करून, सुंदर वस्त्र परिधान करून, आपाद मस्तक देखणा शृंगार करून, उंची अत्तराचा सुगंध फेकत, देखणं आरसपानी सौंदर्य घेऊन मिलनासाठी आतुर होऊन पावलांचा कसलाही आवाज न करता अलगद आपल्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहते. आपल्या खोलीचं दार बंद असतं. बंद खोलीमध्ये आपण असतो. ती तिच्या नाजूक बोटांनी अलगद दारावर खटखट वाजवते. इथून पुढे सुरू होतो आपला निर्णय घेण्याचा प्रवाह. आपण जर जागृत असू, तत्पर असू तर क्षणाचाही विलंब न लावता दार उघडतो. त्यानंतर सुखाला काहीच कमी नसते. पण जर आपण निर्णय घ्यायला विलंब केला तर नशीब नावाची ही शक्ती आपल्या बंद दरवाजाकडे पाहत हलकेच हसत पुढच्या बंद दरवाजाकडे पाऊल टाकते. आपण जर आळशी असू तर जेव्हा केव्हा उशिरानं आरामात दरवाजा उघडतो तेव्हा दुर्दैव मात्र 12 महिने दारामध्ये उभं असतं. नशीब आजमावण्याचा, त्या अज्ञात शक्तीला जाग करण्याचा उत्तम रस्ता म्हणजे निर्णयांचा प्रवाह वाहता ठेवणं. त्या प्रवाहाला मजबूत बनवणं. हा प्रवाह वाहता ठेवायचा असेल तर 2 निर्णयांमधील संकेत शोधावे लागतील. त्या संकेतांचे अर्थ लावावे लागतील. संकेत. आजोबांनी सांगितलेलं एक एक वाक्य रवीला आठवत होतं. आजोबांनी त्याला कितीतरी वेळा संकेतांचं महत्व सांगितलं होतं. रवीला वाटू लागलं की आजोबांनी मला हे का सांगितलं असावं? न्यायाधीशांनी मलाच का बोलावून घेतलं? माझ्यात असं काय आहे? कोण आहे मी? न्यायाधीशांसारखेच माझेही आजोबा
त्या 8 शिलेदारांपैकी एक होते की काय? नक्कीच आजोबाही एक शिलेदार असावेत. असं असेल तर मग मी... विचारानंच रवीच्या अंगावर सर्रकन काटा आला. साक्षात छत्रपतींनी दिलेली कामगिरी ज्यांनी खांद्यावर उचलली, बहिर्जींनी विश्वासाने ज्यांच्यावर खजिन्याच्या रक्षणाची मोहीम सोपवली, त्या शिलेदारांपैकी कुणा एकाचा मी वंशज आहे. रवीच्या सर्वांगातून विजेची एक लहर चमकून गेली. जणू ती अज्ञात शक्तीच त्याच्या अंगात संचारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेत मी सुद्धा सहभागी आहे या विचारानं त्याची छाती रुंदावली. मग आजोबांनी मला हे कधीच का नाही सांगितलं? कदाचित वडिलांना सांगितलं असेल. तेही एका मोहिमेतील शिलेदार आहेत. छे, मी किती चुकीचं समजलो त्यांना. त्यांनी मला एकदा तरी सांगायला हवं होतं. कदाचित ती वेळ आली नसावी. पण वेळ थोडीच कोणाला सांगून येत असते. ती सुद्धा एखाद्या संकेतासारखीच असते. आपण तिला ओळखून घ्यायला पाहिजे. रवीच्या बोटातली सिगारेट संपत चालली होती. एकेका झुरक्यासोबत तो अधिकच खोलात चालला होता. नजरेसमोरचा सोंगट्यांचा खेळ हळूहळू विरळ होत जात होता. स्वतःबद्दलचा त्याचा अंदाज सपशेल चुकीचा ठरला होता. त्याला कळून चुकलं की मी या खेळातील प्यादा कधीच नव्हतो, पण खेळात मी नक्की कोण हेही समजत नव्हतं. संकेताचा अर्थ लावत स्वप्नाचा पाठलाग करत त्याला पुढे जायचं होतं. बराच वेळ झाला. विसरलेला एक संकेत, एक वाक्य त्याला आठवलं. सिलेक्ट द किंग इन द सिटी ऑफ स्पिरिट. या संकेताचा अर्थ काय असावा? त्याला अजूनही उत्तर मिळालं नव्हतं. तो एका मतावर मात्र ठाम होता, स्पिरिच्युअल सिटी ही मुंबई. पण सिलेक्ट द किंग याचा अर्थ सापडत नव्हता. तो स्वतःशीच बोलू लागला. मला एक राजा शोधायचा आहे. खरं तर निवडायचा आहे, जो मुंबईत आहे. मुंबईत कोणता राजा असेल? किंग म्हणजे राजा. पण राजा हे एक पद आहे. एखादी राणीही असू शकते, राजकुमार, किंवा मग राजकुमारीही असू शकते. सिलेक्ट द किंग ऐवजी सिलेक्ट द क्वीन किंवा सिलेक्ट द प्रिन्स असं सुद्धा असू शकतं. पण न्यायाधीशांनी सिलेक्ट हा शब्द का वापरला असेल? सिलेक्ट म्हणजे निवड. चूज हा शब्द वापरायलाही काही हरकत नव्हती. चूज म्हणजे ही निवडच. चूज किंवा चॉईस असंही चाललं असतं. सिलेक्ट किंवा चूज किंवा चॉईस, द किंग किंवा क्वीन किंवा प्रिन्स इन मुंबई. रविकुमार त्यामध्ये इतका गुंतला की तो एकटाच बडबडत होता. त्याला असंही वाटून गेलं की मी काय विचार करतोय. असं कुठं असतं का? त्याला कुठंतरी भरकटत गेल्यासारखं वाटू लागलं. काहीतरी अपघात, योगायोग. एकदम त्याला त्या भल्या मोठ्या पोस्टरची आठवण झाली, जे त्यानं मुंबईत प्रवेश करताना पनवेल जवळ पाहिलं होतं. ज्याकडे आदित्य मान वळवून पुन्हा पुन्हा पाहत होता, त्या पोस्टरवर हॉलिवूडचा एक अभिनेता भारतीय पारंपरिक कपडे आणि कोल्हापुरी चपला घालून जाहिरात करत होता. रवीला त्या पोस्टरवरचं वाक्य आठवलं. चॉईस इज आर्स बट वेल्स इज युअर्स. चॉईस म्हणजे निवड आणि वेल्स म्हणजे सर्वोच्च निवड. आपल्याला एक राजा निवडायचा आहे आणि राजा तर नेहमीच सर्वोच्च असतो. त्यानं पुन्हा एकदा शब्द आणि वाक्य जुळवायला सुरुवात केली. सिलेक्ट म्हणजेच चॉईस किंवा वेल्स, द किंग किंवा क्वीन किंवा प्रिन्स इन स्पिरिच्युअल सिटी म्हणजेच मुंबई. त्याचे विचार गळून पडले. विखुरलेले शब्द त्यानं पुन्हा जुळवून पाहिले. वेल, द किंग ऑर प्रिन्स इन मुंबई. प्रिन्स ऑफ वेल्स. पाठीमागून आवाज आला तसं दचकून रवीनं मागे वळून पाहिलं. हो, प्रिन्स ऑफ वेल्स मुंबई. रवीपासून 2 हात अंतरावर ज्योती उभी होती. तिला पाहताच रवीनं शिल्लक राहिलेलं सिगारेटचं थोटूक मागे लपवलं.
तिच्या आवाजानं रवीचं दचकणं, मग भानावर येणं, अशी उडालेली भंबेरी पाहून ज्योतीच्या चेहऱ्यावर हास्याची छटा उमटली. थोडंसं ओशाळूनच त्यानं थोटूक पाठीमागे भिरकावलं. जमिनीवर पडण्याआधीच ते पावसाच्या पाण्यानं सर्द होऊन हेलकावे खात कुठेतरी पडलं. प्रिन्स ऑफ वेल्स? रवीनं आश्चर्यानं तिला विचारलं. हो, तुम्ही बरोबर ट्रॅकवर होतात. प्रिन्स ऑफ वेल्स हे एक म्युझियम आहे मुंबईतलं. हे त्याचं जुनं नाव आहे. सध्या त्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय म्हणतात. मुंबईतली ही एक मानाची वास्तू आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे, ज्योतीनं सांगितलं. रवीला संकेताचा अर्थ समजला होता. त्याला माहित होतं रात्रभर जरी तो शब्दांशी खेळत बसला असता तरी त्याला योग्य उत्तर सापडलं नसतं. ज्योतीमुळे अर्थ समजला. तो जाम खुश झाला आणि त्यानं तिचे आभार मानले. त्यावर ती म्हणाली, आभार तर मी मानले पाहिजेत तुमचे, कारण मला जेव्हापासून समजू लागलं तेव्हापासून आज पहिल्यांदा मी माझ्या बाबांना एवढं शांत झोपलेलं पाहतेय. तुम्ही आला नसतात तर हे शक्य नव्हतं. धन्यवाद. असं म्हणत ती परत फिरली. रवीनं एकदा रिमझिम पावसाकडे नजर टाकली